जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ आयडी द्यावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने आज घंटानाद आंदोलन केलं आहे। या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे, त्यामुळे चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले। डिपार्टमेंट आहे तरीही त्या डिपार्टमेंटतील कर्मचाऱ्यांना या मूलभूत सुविधापासून गरजापासून वंचित राहावं लागते। हे दुर्दैव आहे। गेल्या 15 वर्षापासून कोविडसारख्या अनेक योजना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अगदी प्रभावीपणे राबवल्या। शहराचा आकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तिथले कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर त्या शहराला एक सुव्यवस्थित आकार कुठल्या पद्धतीने येणार आहे, हाही प्रश्न आम्ही वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या वरिष्ठ कार्यालयांना या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना कळवलं, पण या बाबतीत कुठलीही दखल आणखीही घेतलेली नाही। हे खूप खेदाची बाब आहे। आम्ही या माध्यमातून सांगू शकतो, कर्मचारी गेली कित्येक वर्षापासून 2005 नंतर जवळपास महाराष्ट्रातील 200 कर्मचारी आत्तापर्यंत मयत पावलेले आहेत, पण त्यांना 2005च्या असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा लाभ आत्तापर्यंत भेटलेला नाही। त्यांच्या कपाती सेविंग स्वरूपात आजही तशाला तशा पडून आहेत। हे दुसऱ्या विभागाच्या मानाने खूप दुर्दैवी आमच्यासाठी ही बाब आहे। नगर विभागासारखा महत्त्वाचा विभाग हा आज या पद्धतीनं तिथल्या स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी, तर 2005 नंतर गेल्या 15 वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला पेन्शनची मागणी करत आहे। 2005 नंतर तरीही गव्हर्नमेंट जागी होत नाही, म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे। गेली 5 दिवस झालं, 6वा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली 5 दिवस झालं आम्ही संप करतोय, पण ही गव्हर्नमेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही। म्हणून आम्हाला नाईलाज असतो घंटा आंदोलन करून त्यांना गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं। हे संप कायमस्वरूपी आमचा हा संप आजपासून गेली 5 दिवस झालं सुरू आहे। संप जर आज संध्याकाळपर्यंत गव्हर्नमेंटनं दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत। याची गव्हर्नमेंटनं कृपया दखल घ्यावी। तरी संघटनेचा महाराष्ट्रभर जो लढा आम्ही देत आहोत, या लढ्याची दखल जर महाराष्ट्र शासनाने घेतली नाही तर आम्ही हा लढा पुन्हा तीव्र करू आणि यात शासन जबाबदार राहील याची आम्ही शासनास वेळोवेळी विनंती करतो। आणि विनंती करूनही भागलं नाही तर आम्हाला पूर्ण गावात घाण झाली, लाईट बंद झाले, पाणी मिळालं नाही नागरिकांना, याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, ही पूर्ण शासनाची जबाबदारी राहील। एवढंच आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। बांधकाम व घरेलू कामगारांना दिवाळीचा बोनस 10,000 रुपये यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेतर्फे कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय व मागणीचे निवेदन आयुक्त विशाल घोडके यांना देण्यात आले। ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्ग शाहूपुर येथील कामगार आयुक्त कार्यालयावर आलाय। आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं ऐतिहासिक छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून आमच्या विविध मागण्याचे निवेदन घेऊन आज सहाय्यक कामगार आयुक्त शाहूपुरी कोल्हापूर येथे आम्ही हजारोंच्या संख्येने आलेलो आहोत। तर आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत की बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना मिळालं पाहिजे, त्यांना 60 वर्षानंतरनं पेन्शन मिळाली पाहिजे। त्यानंतरनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे प्रत्येक तालुक्यामध्ये जे सेतू कार्यालय जे निर्माण केलेले आहेत, त्या सेतू कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना व त्यांच्या पत्नींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना 50% आरक्षणाप्रमाणे त्यांना त्यामध्ये प्रतिनिधी म्हणून घ्यावे। त्याच पद्धतीने मेडिक्लेम योजना लागू व्हायला पाहिजे, प्रत्येक कामगारांना घर मिळालं पाहिजे। असे अनेक विषय घेऊन मंडळामध्ये कामगार मंत्री व महाराष्ट्राचे सचिव आपले कुंभार साहेब हे एवढेच प्रतिनिधी आहेत। तर त्या प्रतिनिधीमध्ये
कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांचाही समावेश करावा। यासह अनेक मागण्या घेऊन आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे आलेलो आहोत। तर या मागण्या बरेच आमच्या मागण्या मान्य करतो म्हणून आश्वासन दिलेलं आहेत। तरी आम्ही गोडके साहेबांना सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर जर मान्य नाही केला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही आझाद मैदानामध्ये करणार आहोत। त्यावेळी जर कायदा व सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाल्यास आपण व संबंधित अधिकारी व महाराष्ट्र शासन राहील जबाबदार राहील असे आम्ही त्यांना ठासून सांगितलेलं आहोत। गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, मका, मूग, उडीद, तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अतिवृष्टीने तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। काही ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली, तसेच शासनाने तात्काळ पंचनामा व पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी मान्य तहसीलदार मोताळा यांना निवेदन दिले। त्याचबरोबर ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी महसूल प्रशासनाच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मदत द्यावी ही मागणी केली। यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील 3 दिवसापासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सर्व शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे। शासन म्हणते की ही पीक पाहणी करून मग तुम्ही ते नुकसानी त्या ठिकाणी नोंदवा, परंतु दुर्दैवाने अनेक वेळा ही ई पीक पाहणीचं ज्यावेळी साईटवर अपलोड करायचा असतो फोटो त्यावेळी साईट बंद असते आणि पीक विम्याच्या संदर्भातही हीच वारंवार अडचण आली की ती साईट बऱ्याच वेळा ही बंद राहिली। हे जर पाहिलं तर आमचं या ठिकाणी माननीय तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतो आहे की ई पीक पाहणीच्या संदर्भामध्ये आदेश देत असताना त्यांनी प्रशासनालाच ते आदेश द्यावेत। शेतकरी हा आजही बऱ्याच शेतांमध्ये गुडघावर पाणी आहे, शेतकरी जाऊ शकत नाही शेतात, ते पीक पाहणीचं त्या ठिकाणी अहवाल कुठून सादर करणार आहे, कुठून त्या ठिकाणी अपलोड करणार आहे। त्याच्यामुळे शासनाने आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच ती पीक पाहणी करावी, नुकसानीचे सर्वे करावे आणि तातडीने हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी। तेल्हारा तालुक्यातील दहिगाव आणि मनबदा परिसरासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला शेंगाच आल्या नाहीत। सर्वे करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली। यावेळी दहिगाव व मनबदा येथील शेतकरी उपस्थित होते। मनबदा तालुका तेल्हारा आमच्या इथं मागील 1 ते 1.5 महिन्यापासून संततधार पावसामुळे बऱ्याच प्रमाणात आमच्या सर्व शेतीचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनला सुद्धा शेंगा नाही आहेत। तसेच आमची एक अशी मागणी आहे की या तेल्हारा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे। आमच्या गावाचे सर्व शेतकरी इथं हजर आहेत। सर्व तेल्हारा तालुका हा पूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करावा आमच्या सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। मी संजय रमेश पात्रेकर मनबदा। आमच्या इथं सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। पराठ्या पूर्ण पराठे त्यांना रोटर चालू आहे आणि ओला पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे आणि मागच्या आठवड्यात आमच्या इथं ढगफुटी झालेली आहे। तरी हे पेपरले दिलं, आम्ही आमच्या ती कोणी अधिकारी पाहायला अजून आलेला नाही किंवा गाव पंचनामा झालेला नाही, स्थानिक तलाठी अजून यांनी तहसीलदार साहेबांनी पाठवला नाही। आमची अशी मागणी आहे की आमच्या गावचा संपूर्ण म्हणजे जे पाठपुरावा करावा, शासन दरबारी आमची मागणी जी आहे ती रेटून धरावी आणि संपूर्ण तेल्हारा तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा। विशेष सरकारच्या धोरणामध्ये आपले 2 तालुके सोडलेले आहेत। हे सावत्र वागणूक का देत आहे? जिल्ह्याच्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला आणि बाळापूर आणि तेल्हारा तालुकाच का वगळला? हे आमचं शासनाच्या वतीने आम्ही आमच्या गावाच्या वतीने तहसीलदार साहेबाकडे आम्ही हे निवेदन सादर करीत आहोत। याच्यातून आमच्या गावाले किंवा आमच्या सर्व तालुक्याले न्याय भेटावा ही आमची कास्तकारांची संपूर्ण विनंती आहे। जे सोयाबीन आहे दहिगाव शिवारातील त्यांना त्या झाडाला म्हणजे शेंगाच नाही लागेल आहे, म्हणजे एकदम असे रोगराई वगैरे असं काही नसून हे होऊन घ्यायचं। म्हणजे या झाडाला अजून एकही शेंग नाही आहे, फुलोरही दिसून नाही राहिला, शेंगही दिसून नाही राहिला, अडी नाही खायला नाही आहे, काहीच नाही। 4-4, 5-5 फवारण्या झाल्या। शेतकरी हा पैसा लावलो परेशान झाला, परंतु याला शेंग मात्र लागली नसून याकडे शासनाने थोडंसं लक्ष द्यावं।
घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर। छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में। 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध, वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध, 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। लाखो भीम अनुयायांचे ऊर्जास्थान असलेले भीमा कोरेगाव जयस्तंभाला गेली काही वर्षांपासून हानी पोहोचत आहे। तसेच भीमा कोरेगाव जयस्तंभ संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। 2018ला झालेल्या दंगलीत तसेच 3 तारखेला झालेल्या बंदमध्ये अनेक युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांनी 1 जानेवारी जयस्तंभ मानवंदनेचा खर्च न करता महाराष्ट्र शासनाने यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा अनेक मागण्या घेऊन भीमा कोरेगाव जयस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, त्याचप्रमाणे पुणे शहरातील व महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्ते व नेते यांनी येत्या 12 सप्टेंबर रोजी भीमा कोरेगाव ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा ते मुंबई असा लॉंग मार्च आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी काढणार आहोत। या लॉंग मार्चचे जे काही विषय आहेत हे प्रामुख्याने आम्ही घेतलेले आहेत। ते असे आहेत की जयस्तंभ जो आपला आहे ऐतिहासिक जयस्तंभ, तो दिवसेंदिवस त्याची जी काही प्रतिकृती आहे ही ढिसूळ होत चाललेली आहे। त्याच्यात कुठंतरी त्या बांधकामामध्ये कमतरता आलेली आहे। त्याचं कारण असं आहे की 11 वर्षापूर्वी विजयस्तंभावर वीज कोसळली आणि त्याचा वरचा भाग ढासळल्यामुळं तो जो स्तंभाला कमकुवतपणा आला आणि त्याच्यातून दरवर्षी पावसाचं पाणी जयस्तंभाच्या आतील भागात जाऊन इतरत्र बाहेर पडतं आहे। त्याच्यामुळे जयस्तंभ हा नाजूक परिस्थितीत आहे, कुठल्याही क्षणी तिथं दुर्घटना घडू शकते। दुसरा, तो तात्काळ लवकरात लवकर दुरुस्त करावा, हा एक आमच्या आंदोलनाचा विषय आहे। दुसरा आंदोलनाचा विषय असा आहे, 1 जानेवारी 2018 आणि 3 जानेवारी भारत बंदचे जे काय आंबेडकर अनुयायावर अंदाजे 30 ते 34 हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। हे गुन्हे दाखल असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाला आणि नोकरीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर हे गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शिंदे समितीची घोषणा केली होती 2018मध्ये, परंतु ते शिंदे समितीने कुठल्याही प्रकारचं कार्य आत्तापर्यंत केलेलं नाही आणि मुलांवरचे गुन्हे तसेच आहेत, त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत। 1 जानेवारी 2019ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले। पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले आणि त्यांनी जयस्तंभाची गर्दी पाहून 100 कोटी रुपये जयस्तंभाच्या विकासासाठी देतो आणि तिथली खाजगी जमीन आजूबाजूची हे अधिग्रहण करतो विकासकामासाठी, अशी घोषणा केली। माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, आजपर्यंत 1 रुपया देखील प्रशासनाने किंवा अजितदादाने या ठिकाणी जयस्तंभाच्या विकास कामासाठी दिलेला नाही आहे। तो निधी ताबडतोब जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात यावा। महत्त्वाचा मुद्दा, त्या ठिकाणी 1971ची भारत चीन युद्धातली काळी पाटी लावण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत बऱ्याच पक्ष संघटनांनी त्याच्यावर आंदोलनं केलेली आहेत की ती काळी पाटी इतरत्र लावावी। आमचाही मुद्दा तोच आहे, ती पाटी मान सन्मानाने दुसऱ्या ठिकाणी लावून जे महारशूर सैनिक त्या ठिकाणी लढलेले त्यांचा अपमान होण्यापासून या प्रशासनाने आम्हाला न्याय देण्याचं काम कुठंतरी करावं, हा एक आमचा प्रमुख मुद्दा आहे। महत्त्वाचा मुद्दा असाही आहे
की 1 जानेवारी 2018ला दंगल झाल्यानंतर बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, की जी संस्था मुलांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी तयार झालेली आहे, या संस्थेच्या माध्यमातून अंदाजे 10 कोटी रुपये खर्च केले जातात कोरेगाववर. तर हा खर्च कोरेगाववर न करता तो मुलांच्या फेलोशिपसाठी वापरला पाहिजे. आणि जिथे आळंदी, देहू, पंढरपूर या ठिकाणी जसं प्रशासनाचा वेगळा निधी आहे, स्वतंत्र निधी आहे, तशी जयस्तंभासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी. आणि 1 जानेवारी 2018ला जी दंगल झाली त्याच्यानंतर जो काय संपूर्ण देशभरातून भीमसैनिक लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येतो, त्यांच्या पार्किंगसाठी 1 जानेवारी शौर्य दिनाला व्यवस्था नसते. तर गायरान जमिनी त्या ठिकाणी भरपूर आहेत. तर तिथे जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून गायरान जमिनीवर आरक्षण टाकून येणाऱ्या लाखो लोकांच्या नागरी सुविधा त्या ठिकाणी ताबडतोब करण्यात यावा, हे आमचे ठळक मुद्दे घेऊन आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात, पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा, महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर अनुयायी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. तशा बुद्धविहारात सर्व पक्ष संघटनेच्या माध्यमातून बैठका चालू आहेत. आणि येणारं जे काय 12 तारखेचं आंदोलन आहे हे यशस्वी करण्यासाठी लाखोच्या संख्येने आपण या आंदोलनात सहभागी व्हावं, असं मी अध्यक्ष या नात्याने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करीत आहे. धन्यवाद. जय भीम. या ठिकाणी सर्वांना जय भीम. आज या ठिकाणी पुणे स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी आज सर्जेराव वाघमारे यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव विजयस्तंभ याची जी दुरावस्था झालेली आहे, याला जो 100 कोटीचा निधी दिलेला आहे तो निधी आत्तापर्यंत मिळाला नाही. त्याबद्दल 12 तारखेला या ठिकाणी आक्रोश आंदोलन आम्ही करणार आहोत. या आंदोलनात आमच्या भागातील केशवनगर, मुंडवा, पुणे असतील, पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी अवयवांनी ह्या आंदोलनात सहभागी व्हावा अशी मी या ठिकाणी आजच्या दिवशी जाहीर असं सगळ्यांना विनंती करतो की आपण हे जे आंदोलन आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते होईल असे मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या उत्सवासाठी ती जागा 15 दिवस मोकळी करून द्यावी आणि त्या ठिकाणचं सर्व असणारे अडीअडचणी शासनाने जातीने लक्ष घालून दूर व्हावेत. हे या ठिकाणी भीमसैनिक आमचे त्या समितीचे प्रमुख सर्जेरावजी वाघमारे असतील किंवा परिसरातले त्या सर्व भीमसैनिक असतील, पुणे शहरातले असतील, जिल्ह्यातल्या, त्या सर्वांची एकच इच्छा आहे की शासनाने भीमसैनिकांच्या आंदोलनाचा किंवा याचा अंत न पाहता, आक्रमकपणेचा अंत न पाहता व्यवस्थितपणे लवकरात लवकर या ठिकाणी समिती नेमून ही गोष्ट मार्गी लावावी असं या ठिकाणी मी शासनाला आणि सर्व प्रशासनाला विनंती करेन. भीमा कोरेगाव जो अस्मितेचा जो स्तंभ आहे आमचा, त्या स्तंभाच्या जे पडझड झालेली आहे त्या पडझडीच्या निमित्त जो काही आम्ही महामोर्चा काढत आहोत, भीमा कोरेगाव ते मंत्रालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे. या मोर्चामध्ये आम्ही संबंध महाराष्ट्रातील लेणी संवर्धक या मोर्चाला पाठिंबा देत आहोत. महाराष्ट्रातील तमाम माझ्या बौद्धानाला, भीमानाला क्रांतिकारी जय भीम. आपल्या सर्वांचा अस्मितेचा असणारा कोरेगाव भीमा या ठिकाणचे विजयस्तंभ आहे. त्या विजयस्तंभाचा विकास गेल्या अनेक वर्षापासून झालेला नाही आहे आणि म्हणून हे विकास करण्यासाठी पुणे शहरातील नवीन जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून अनेक पक्ष संघटनेने आपापल्या पद्धतीने पाठपुरावा केलेले आहे, आंदोलने केलेले आहेत. तरी देखील शासन प्रशासन म्हणावं तसं लक्ष या विकासासाठी स्तंभाकडे लक्ष दिलं जात नाही. इथले काय स्थानिक मंत्री असतील, पालकमंत्री असतील, ते फक्त आश्वासन करतात, आश्वासनापलीकडे काही करत नाही. शासन प्रशासन कोटीचे निधी देतो म्हणून सांगतात, जाहीर करतात, परंतु निधी उपलब्ध करून देत नाही. या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने पहिलं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या शासनाला आम्ही जाहीर इथं इशारा देतो की येणाऱ्या 12 तारखेला या सर्व समाजाच्या वतीने, भीम अनुयायांच्या वतीने आम्ही 12 तारखेला येत्या सप्टेंबरला पुणे, भीमा कोरेगाव ते मुंबई असा मोर्चा लाँग मार्च काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार या ठिकाणी असं जाहीर करतो. धन्यवाद. वसमत तहसील कार्यालयाअंतर्गत आडगाव रणजीबुवा तलाठी सज्जा कार्यालयात घुसून मागील 28 ऑगस्ट रोजी तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तीक्ष्ण हत्यार पोटात खुपसून खून केल्याची घटना घडली. रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन सेनेतर्फे निवेदन देऊन मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जातीवादी आरोपीचं करायचं काय? जातीवादी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. संतोष पवार यांच्या पत्नीचं पुनर्वसन झालंच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जो शिवशाही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र
संबोधलं जातं, या महाराष्ट्रामध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची आणि त्याही बौद्ध कर्मचाऱ्याची ऑफिसमध्ये निर्गुण हत्या होते, हे प्रशासनाचं कुठंतरी अपयश आहे. त्यामुळं हे सर्व जो नियोजित कट आहे, जो आमचा बौद्ध तलाठी संतोष पवारांचा खून झालेला आहे, हा पूर्वनियोजित खून होता. त्यामुळे या कटामध्ये अनेक आरोपी आहेत. फक्त पोलिसांनी एकच आरोपी अटक केला आणि आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचं रिपब्लिकन सेनेचा आरोप आहे की तो आरोपी एकटा नसून त्यामध्ये अनेक लोक सहभागी आहेत. ते अनेक त्याचा CDR तपासून अनेक लोकांचा सहभाग उघडकीस करावा, त्यामध्ये कोण मध्यस्थी केली आहे ते उघडकीस करावं आणि त्या देखील लोकांना 6 आरोपी करून तुरुंगात टाकावं, अशा प्रकारची रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे. समाज कल्याणाच्या वतीनं तात्काळ त्यांना मोबदला मिळत असतो, त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? खरं तर 27 ऑगस्ट रोजीची घटना आहे. एवढं मोठं हत्याकांड झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची पहिली जबाबदारी ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाची असते व समाज कल्याण अधिकाऱ्याची असते. परंतु दुर्दैवानं बौद्ध आमच्या अधिकाऱ्यांची कत्तल होत असताना अशा प्रकारचे सरकारी अधिकारी, मग ते कलेक्टर असतील किंवा समाज कल्याण अधिकारी, ही जर बघ्याची भूमिका घेत असेल तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची त्यांनी नोंद घ्यायला आवश्यक आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून भैयासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा आज मेहकर येथे पत्रकार परिषदेत केली आहे. मेहकर लोणार मतदारसंघामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अन्याय अत्याचार सुरू आहे. 15 वर्षांपासून आरक्षित अनुसूचित जातीच्या जागेवर बनावट अनुसूचित जातीचे बनून खऱ्या मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी खरा मागासवर्गीय आणि जनतेचा उमेदवार म्हणून येथील समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याची प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार भैयासाहेब पाटील यांनी दिली आहे. मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून अन्याय अत्याचार सुरू आहे. या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संविधानिक जे काही मला आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या दृष्टीने जनतेचा उमेदवार म्हणून मी आज माझी उमेदवारी घोषित करीत आहे. इथे होणाऱ्या अन्याय अत्याचार, इथल्या समस्या यासाठी कायम प्रामाणिक राहून त्या सोडवण्यासाठी कायम पद्धतीने मी माझा पूर्ण वेळ देणार आहे. गेल्या 20-22 वर्षामध्ये मी याआधी पण या मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या, तळागाळातील लोकांच्या, सर्व प्रवर्गातील लोकांच्या प्रश्नासाठी, समस्यासाठी 24 तास उपलब्ध होतो. त्यांच्या अडीअडचणीवर सुखदुःखात मी सोबत होतो, आजही राहील. आणि आज लोकप्रतिनिधी या ज्या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून हे स्वकल्याणासाठी जे आपापल्या सगळ्या जेवढे जे संविधानिक आयुध आहेत त्या आयुधाचा गैरवापर करून लोककल्याणकारी योजना न राबवता कमिशनखोरीच्या ज्या सगळ्या चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी आणि एक चांगलं कार्य करण्यासाठी मी ठामपणे, सक्षमपणे या विधानसभेची निवडणूक लढणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि मराठा आंदोलन जे आहेत मनोज जरांगे पाटील या दोघांच्याही आंदोलनात आपण सहभागी झाला होता आणि दोघंही महाराष्ट्रात उमेदवार जे आहेत विधानसभेचे उभे करणार आहात. आपण दोघांची कोणासोबत चर्चा सुरू आहे? ज्यावेळेस ते समस्या मांडण्यासाठी त्यांचे आंदोलनं, उपोषणं सुरू होते त्यावेळेस त्यांच्या माझ्या चर्चा सुरू होत्या. परंतु आज राजकीय भूमिका जेव्हा ते घेत आहेत त्यावेळेस सध्या त्या संदर्भात माझी त्यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही. परंतु त्यांच्या सगळ्या राजकीय आंदोलनामध्ये आंदोलन सोडून सामाजिक विषयामध्ये मी सगळ्यांच्या सोबत आहे, तसं त्यांच्याही सोबत आहे. तुम्ही भाजप आणि संघाच्या मुश्किलमध्ये वाढलेले तर त्यांचा अजून तुम्हाला पाठिंबा आहे? खरोखर आता मी तो एक कार्यकर्ताच आहे. आजही मी कार्यकर्ताच असतो. ज्या पक्षात तो काम करतो त्याचा तो आजन्म कार्यकर्ता असतो. राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका वेगळ्या असतात, परंतु जनता जी आहे ती जनता कायमस्वरूपी माझ्यासोबत आहे आणि भविष्यातही राहील. मेहकरमधल्या आमदार खासदारच्या जे दादागिरी आहे त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? जनतेनेच आता समोर यायचं ठरवलं आहे. जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित त्याला लढणार आहे आणि त्यांना या मतदारसंघातील जनता काय करून दाखवते हे 2024मध्ये साधारण 65,000 मताच्या फरकाने ही सीट लढणार आहे आणि आम्ही जिंकणार आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। धाकदडपशाही करून मूळ उतारा नावावर असतानाही वडिलोपार्जित महार वतन जमीन बळकावून त्यावर अनधिकृत बांधकाम करून हक्कापासून वंचित ठेवलेल्या पीडित शिंदे कुटुंबाला न्याय मिळवून जमीन मूळ मालकास परत करण्यात यावी, या मागणीकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या प्रणित महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत दारोळे हे गेल्या 2 तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करत आहेत। आजचा आमरण उपोषणाचा 3रा दिवस असून प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतून कधी जागे होते यांच्या प्रतीक्षेत आहेत। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महार वतन सेवाभावी हक्क प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष बोलतोय। आम्ही महार वतन या जमिनी संदर्भामध्ये गेली 12 ते 13 महिन्यापासून आमरण उपोषणाच्या प्रत्येक ठिकाणी आवाज उचलतो। आमच्या महार वतनाच्या जमिनी महार वतनदारांना पुन्हा रिस्टोर करा, तसेच महार वतन जमिनीवर झालेले अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करा, तसेच महार वतन जमिनी पुन्हा महार वतनदारांना हस्तांतर करा, या मागणीसाठी सतत आम्ही आवाज उचलत असतो। या गेल्या वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये भरपूर समाजाचे प्रश्न आम्ही हाताळत आलेलो आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उचलतो। गेल्या या 2 ते 3 महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही सदर आढावा घेता आमच्या भोसरीच्या या सीमा ताई शिंदे यांची जमीन एका सवर्ण वर्गाच्या प्रतिष्ठित समाजाने जाणीवपूर्वक अतिक्रमण केलेले आहे। जमिनीचा 7/12 हा सीमाताई डोळस यांच्या नावावर आहे। तसेच जमिनीचे जुने घर हे सीमाताई डोळस यांच्या वडिलांचे होते। तसेच त्या जमिनीचा आज रोजीसुद्धा पूर्णपणे सिटी सर्वेमध्ये तसेच 7/12मध्ये सीमाताई डोळस यांच्या वडिलांच्या याच्या म्हणजे वारसा हक्काने ते आलेले आहेत, त्यांचं नाव सर्व आहे। परंतु त्या जमिनीवर जाणीवपूर्वक सवर्ण वर्गाच्या एका कुटुंबाने त्याच्यावर अनधिकृतपणे बांधकाम केलेले आहे व या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही गेल्या 2 तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करतो, परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठल्या प्रकारची दाद दिलेली नाही। एवढंच बोलतो, थांबतो। जय भीम, जय संविधान। जय भीम, जय संविधान। गेले 3 दिवस आम्ही आमरण उपोषणासाठी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे इथे उपोषणात बसलो असून सदर्भ शासन यांच्या कुठल्याही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आजतागायत आमचं म्हणणं काय आहे हे ऐकण्यासाठी आलेला नसून जिल्हाधिकारी हे महार वतनाच्या ज्या बेकायदेशीर नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द करत नाही आणि कुठलीही संविधानिक कारवाई करत नाही आहे, एवढीच मागणी आहे। आमची जमीन भोसरीमध्ये आहे, त्या भोसरीच्या वडिलांच्या नावावर होती, ती आता आमच्या नावावर झाली आहे आणि त्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केले। राकेश राठोड, योगेश राठोड आणि बाळू अगरवाल आणि श्याम अगरवाल या दोघांनी ही जागा राकेश राठोड आणि योगेश राठोड यांना विकली आणि त्यांनी आमच्यावर दादागिरी करून मी पोलीस चौकीत जाते, पोलीस लोक पण साथ देत नाही, नगरपालिकेतले अधिकारी ते पण साथ देत नाही, ते पण मला उडवाउडीची उत्तरं देऊन तिथून हाकलून देतात।
राहतं घर तेच राहतं घर तिथंच होतं. आज भाड्याने दिलं त्या बाळू अग्रवालला. त्या बाळू अग्रवालनी ते तोडून दुसऱ्याला दिलं भाड्याने आणि चहावाल्याला पण भाड्याने दिलं. त्याला ते त्यांनी खोटं बोलून आमच्याकडून खरेदी खत मारून घेतलं होतं की भाडे करार करायचं म्हणून खरेदी खत करून घेतलं होतं. जय भीम जय संविधान. मी प्रवीण जगदाने, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस तसं महारवतन सेवाभावी प्रतिष्ठानचा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. शिंदेताई आमच्याकडे काही तक्रार घेऊन आल्या असता आम्हाला कळालं की प्रशासन पुरेपूर त्यांच्यावर अन्याय करतो. त्यासाठी आम्ही आमचे महाराष्ट्र राज्याचे महारवतनाचे अध्यक्ष शशिकांत भाऊ दारुळे हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही बरेच या विभागीय कार्यालयात गेलो, कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथं पण आम्हाला पण उडाउडीच्या गोष्टी कळाल्या त्यांच्या. आणि जो काही त्यांचा 7/12 उतारा वगैरे आहे ते पूर्ण यांच्या नावावरती. तरी पण ते समोरचे जे काही लोक आहेत ते लोक यांना उडाउडीच्या गोष्टी करून वारंवार त्रास देत असतात. काही धमक्या देतात, काही हे करतात. त्यासाठी आम्ही संविधानाच्या द्वाराने एक आमरण उपोषणाच्या द्वाराने जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना जाग यावी यासाठी आम्ही आमरण उपोषण ठेवलं भाऊंनी केलेलं आहे. त्यासाठी आम्ही भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तारण घोटाळ्याची चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा व कांदा घोटाळ्यातील शेतकऱ्यांचे सीज केलेले बँक खाते सुरू करून बाजार समितीतील गाळे लिलाव प्रकरणात अमानत रक्कम ग्राहकांना परत करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून प्रशासनाला दिलाय. बाजार समितीचा जो तारण घोटाळा जो आहे तो आम्ही उघडकीस आणत आहोत. मागील वर्षी या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा घोटाळा झाला. तो कांदा घोटाळा जवळपास 2,31,73,000चा कांदा घोटाळा होता. तो कांदा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला. त्याच्यानंतर पुन्हा आता 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या 3 जे आहे चालू हंगामामध्ये जे आहे पुन्हा तारण घोटाळा हा झालेला आहे. तारण घोटाळा आता 2023-24चा तारण घोटाळा हा समोर आल्यानंतर 46 लाखापेक्षा जास्त जे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. या संदर्भामध्ये तिथले पर्यवेक्षक जे आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु आमचं असं म्हणणं आहे की एवढा मोठा कोट्यावधी रुपयाचा जो तारण घोटाळा आहे त्या तारण घोटाळ्यामध्ये विद्यमान संचालक मंडळ आणि माजी संचालक मंडळ या दोन्ही संचालक मंडळाचा जो आहे इथे हात आहे आणि हे दोन्ही संचालक मंडळाचे जे संचालक आहे ते दोषी आहे. असं असताना केवळ पर्यवेक्षक जे आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणे योग्य नाही आहे. संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या नावावर जे आहे इथले संचालक मंडळ जे पैसे उचलतात आणि तो घोटाळा करतात आणि शेतकऱ्यांना बदनाम करतात. कांदा घोटाळ्यामध्ये जवळपास 700 शेतकरी जे आहे त्यांचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहे. त्यांचे बँक खाते अजूनहीपर्यंत जे आहे ओपन केलेले नाही आहे. त्याच्यामुळं चालू हंगामामध्ये शेतीच्या हंगामामध्ये त्यांना जे आहे पैसे मिळाले नाही, त्यांना कर्ज मिळालं नाही आहे आणि म्हणून त्या संपूर्ण 700 शेतकऱ्यांचे जे आहे बँक खाते चालू करण्यात यावे आणि या प्रकरणामध्ये तारण घोटाळ्यामध्ये जे संभावित जे आहे जे संचालक मंडळ जे दोषी आहे त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी. संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं. तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर ज्या निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जे आहे यापासून जे आहे मुक्तता देण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी मनसे स्टाईल आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आम्ही करतो आहोत. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर क्लब आणि कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार, तर लक्षवेधी पत्रकार म्हणून दैनिक पुढारीचे पत्रकार सुनील सक्ते व सरकारनामाचे पत्रकार राहुल गडकर यांना कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या ठिकाणी
माझ्या मिस्टरांना पुरस्कार मिळाला त्यामुळे मला खूप आनंद झाला. माझ्या मिस्टरांचं काम खूप प्रामाणिक आणि चांगलं आहे. आपण विभाग आहे, पण आता हे वास्तव आहे, तर तो सुद्धा फोटो तिथे दिसला. तर हे सगळं करत असताना तुम्ही आनंदीने म्हटल्याप्रमाणे त्या क्षणाला ही मंडळी तिथं लागतात. आणि ही मंडळी जे फोटो काढणारी मंडळी आहेत, या फोटो काढणाऱ्या मंडळींचं महत्त्व इतकं आहे की जसं आनंदीने म्हणले की मला पेपर बघायचं, असं इमॅजिन करूया की त्या पेपरमध्ये एक सुद्धा फोटो नाही आहे. आपण एक दिवस पेपर वाचेल, 2 दिवस वाचेल, मला वाटतं नंतर पेपर वाचायचं सोडून देऊ. पण आपण काय पाहतो, काय अट्रॅक्ट करतं आपल्याला, तो फोटो अट्रॅक्ट करतो. फोटो अट्रॅक्ट केला तर फोटो ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला जवळजवळ बातमी सगळी समजलेली असते. नंतर आपण डिटेल्स म्हणून आपण त्या बाकीच्या गोष्टी वाचत असतो, म्हणजे मेसेज काय असते, आणि त्या फोटोला बऱ्याच वेळेला एक टॅग लाईन दिलेली असते. तर हा फोटो या मंडळीने कॅप्चर केलेला एक तो क्षण असतो, आणि त्या क्षणाचं ते महत्त्व आहे ते नंतर येत नाही, आणि त्या क्षणाला म्हणजे त्याची किंमतच होऊ शकत नाही. अशा प्रकारचे काम करणारी ही मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात. यांना मी गेली 1976 पासून मी ओळखतो. राजकारणामध्ये मी 1975 पासून आहे. आणि जॉनी टेनर, अनिल वेल्लाळ आणि सगळ्यात नाव घ्यायला पाहिजे शशिकांत उरुणकर. खरं म्हटलं तर ही मातंबर पत्रकार, हे पत्रकार आणि फोटोग्राफर. मी आत्तापासून सांगतो तुम्हाला, माझं आता 69 वय आहे. मी राजकारणामध्ये बरेच वर्ष, मी 30-35 वर्षे काम करतो. मला छायाचित्रकार असतील आणि पत्रकार यांच्यामुळे मी फार मोठा झालेला आहे. प्रसिद्धी त्यांनीच मला मिळवलेलं आहे. आणि एवढं सांगायचं म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता की आज सक्टे असतील, देशपांडे असतील, जॉनी टेनरचे भाऊ आता असतील, नाग टेनर, पप्पू टेनर, हे पप्पू अत्तार, नशीर अत्तार, ही जी सगळी मंडळी आहेत, मोरे आहेत, आणि सगळ्यात म्हणजे अर्जुन टाकळकर हा नवीन आता हे झाला. त्यांचे वडील मी एका वर्गात होतो. तर ह्या पत्रकारांना तुम्ही पुरस्कार दिलेला आहे, हे अत्यंत चांगला पुरस्कार दिलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की ही व्याप्ती वाढत जावी. आमचं काय सहकार्य आलं तर आम्ही ती करायला तयार आहे. जय कुमार शिंदे. पत्रकारितेमध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने काम केलं, त्याची दखल प्रेस फोटोग्राफर क्लब्सने घेऊन माझा जो सन्मान केला, त्याबद्दल पहिल्यांदा मी प्रेस फोटोग्राफर क्लबचे आभार मानतो आणि त्यांच्या ऋणामध्ये राहतो. या पुरस्कारामध्ये माझी पत्नी सुजाता, माझे सर्व मामा, या सर्वांचं योगदान आहे. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.